मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, एकतर तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा बरेचसे विद्यार्थी असे आहेत, की ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेले नाहीयेत आणि ते रजिस्ट्रेशन न करण्यामागे विद्यार्थ्यांची बरेचशी कारणं आहेत. जसं की विद्यार्थी मित्रांनो, काही लोकांचे आधार कार्ड अपडेटेड नाहीये. त्यानंतर काही लोकांना अपार आयडी काढण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी या सीईटीचे फॉर्म्स भरलेले नाहीयेत. तर या केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची फॉर्म भरण्याची तारीख ही पुढे वाढू शकते का? जर ही तारीख वाढली तर साधारणतः किती दिवसांचा वेळ आपल्याला दिला जाईल? तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही चुका असतील, नावामध्ये बदल असेल, डेट ऑफ बर्थ चुकीची असेल किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अपुरे असतील, तर अशा केसमध्ये आपण काय करायला हवं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईनमध्ये 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण पाहूयात की महाराष्ट्र LLB 3 इयर सीईटी 2026 ची जी आत्ता दिलेली रजिस्ट्रेशन डेट आहे ती काय आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे, 8 जानेवारीपासून या सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत आणि 23 जानेवारीपर्यंत सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू असणार आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामची टेंटेटिव्ह डेट ही 1 आणि 2 एप्रिल असून 23 तारखेला आता आपले फॉर्म भरण्याची शेवटची तारीख इथे दिलेली आहे. आता या केसमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये अडचणी आहे आणि त्यासाठी सीईटी सेल वेळोवेळी क्लॅरिफिकेशन देत आहे आणि या डॉक्युमेंट्समध्ये असणाऱ्या अडचणीमुळेच विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहेत ते डिले होत आहेत. आणि जर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्सच्या अडचणीमुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फॉर्म भरता नाही आले, साधारणतः या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन डेट्स या एक्सटेंड होत असतात. जर आपण मागच्या वर्षीची सिच्युएशन पाहिली तर मागच्या वर्षी सीईटीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरुवातीला 1 महिन्यासाठी दिलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये एक्सटेन्शन सुद्धा दिले होते. तर त्यासाठी आपण जर मागच्या वर्षीची एक्सटेन्शनची डेट पाहिली तर मागच्या वर्षी 27/12ला हे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि 27 जानेवारीपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू होते. म्हणजे तब्बल 1 महिन्यांचा वेळ त्यावेळेस रजिस्ट्रेशनसाठी सीईटी सेलने 3 इयर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांना दिला होता. आता आपण जर या वर्षीची सिच्युएशन पाहिली तर 8 तारखेला फॉर्म सुरू करून 23 तारखेला त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त 15 दिवसांची वेळ आपल्याला हे फॉर्म सबमिट करण्यासाठी दिलेली आहे. तेच जर आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत पाहिलं तर मागच्या वर्षी तब्बल 1 महिना वेळ विद्यार्थ्यांना या सीईटीचे फॉर्म सबमिट करण्यासाठी दिला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, याच बेसिसवरती आपण जर विचार केला तर यावर्षी काही नवीन गोष्टी सीईटी सेलने फॉर्ममध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. जसं की अपार आयडी असेल, आधार अपडेशन असेल, आधार ऑथेंटिकेशन असेल. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे फॉर्म सबमिट करण्यामध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट सुद्धा इनकम्प्लीट आहेत. त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकतो की सीईटी सेल यावर्षी सुद्धा आपल्याला एक्सटेन्शन देईल आणि कमीत कमी 15 दिवस तरी आपण हे एक्सटेन्शन एक्सपेक्ट करू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणतोय म्हणून ही डेट एक्सटेंड होईलच असं नाही. त्यामुळे सध्या तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील त्या बेसिसवरती तुम्ही तुमचे फॉर्म हे 23 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेच्या आत सबमिट करून घ्या. त्यापुढे सीईटी सेल एक्सटेन्शन देईल नाही देईल हा शेवटी सीईटी सेलचा निर्णय असेल.
आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा इश्यू आहे की त्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहेत आणि त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही चेंजेस आहेत. तर सीईटी सेलने याविषयी क्लॅरिफिकेशन न्यूजपेपरमध्ये दिलेलंच आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म भरत असताना कुठले डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे आणि कुठले डॉक्युमेंट्स हे ऑप्शनल आहे, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाहीये. काही डॉक्युमेंट्स असे असतात की ते तुम्ही कॅप राऊंडच्या वेळेस सुद्धा अपलोड करू शकता. तर त्या संदर्भात असणारे 2 व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी एंड स्क्रीनला दिसतील. तर ते व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुमची जर सिच्युएशन असेल तर तुम्ही हा फॉर्म सबमिट करून टाका. कुठल्याही एक्सटेन्शनची वाट पाहू नका. कारण डॉक्युमेंट जरी इनकम्प्लीट असतील, डॉक्युमेंट्समध्ये जरी इश्यू असतील, तरीही तुमचे फॉर्म हे रिजेक्ट केले जाणार नाहीयेत. त्यामुळे विनाकारण रिस्क न घेता तुम्ही तुमचे फॉर्म हे सबमिट करणं कधीही फायद्याचंच राहील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपली परीक्षा ही 1 आणि 2 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला जर या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करायचं असेल आणि या सीईटीमध्ये मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील, तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक्स आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये असून तुम्ही जर थिअरीसाठी कंप्लीट सिलेबसचं बुक पाहत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक पब्लिश झालेलं आहे. आणि जर तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरसाठी मॉक टेस्टसाठी बुक पाहत असाल तर 25 प्रश्नपत्रिका असणारा प्रश्नसंच सुद्धा आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. तर या बुक्समध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे, ॲक्च्युअल PYQs मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला एक्सपेक्टेड असणारा सर्व सिलेबस सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या सीईटीच्या प्रिपरेशनची सुरुवात अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.